आज मी पत्रकार परिषद या ठिकाणी आचारसंहिता असताना देखील चालू केलेली आहे, कारण का संकट हे आपत्तीजनक संकट आहे. त्यामुळं कोणतंही संकट एका ठरून येत नसतं. 8 जून आणि 11 जूनला अनुक्रमे दळवीनगर आणि आनंदनगरला रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्टीवर बेकायदा जे झालेलं आहे असं मत आहे रेल्वेचं. त्यांचं तिथून स्थलांतर करणार आहे, कारवाई करणार आहे. कायदेशीर असेल तर 100% आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. पण मी माहिती घेतली असता असं समजते, अधिकृत म्हणता येणार नाही, की तिथे जे विकसक म्हणून काही मंडळी काम करत आहेत SRAच्या माध्यमातून, त्या ठिकाणी रेल्वेच्या हद्दीत जे तुम्ही म्हणतात अनधिकृत आहे, ते रेल्वेच्या हद्दीतील जी आहेत लोक सगळी, त्यांचे संमतीपत्र घेऊन त्यांना लाभार्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं समजतं. मग तुम्ही त्यांचा अधिकृतरित्या विकसक फायदा घेत असेल, त्याचा TDR घेत असेल, तर मग त्यांना तुम्ही रेल्वेच्या हद्दीतून हद्दपार करत असताना त्यांना स्थलांतरित करण्यासाठी जो काय मोबदला असतो नियमानं, तो मोबदला द्या ना. आणि प्रशासनाने त्याची SRA असेल, महानगरपालिका TDR देतं, महानगरपालिका असेल आणि रेल्वे असेल. रेल्वेच्या हद्दीतील घरं काढण्यासाठी आमचा विरोध नाही, पण त्यांना लाभार्थी करून जर घेतला असेल तर त्यांना ती जबाबदारी विकसकाची आहे, त्यांना घरं देणं. मग आत्ता त्यांना स्थलांतरित करायचं असेल तर मग तुम्ही त्याची शहानिशा करा. मी जे बोलतोय ते आरोप जे आहेत ते शहानिशा करा. नसेल तर आमचं हरकत नाही. आणि थोडी मानवताचा दृष्टिकोन ठेवा, कारण आत्ता पावसाळा सुरू होतोय, मुलांचं शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. आज त्या अतिशय तुटपुंज्या भाड्यावर त्याला कुठेतरी लांब जावं लागेल. आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये 15-20 हजाराच्या खाली भाडं नाही. मग ते 5 हजार तो लांब जर गेला, त्या मुलांनी शिक्षणासाठी कुठून यायचं? रोजचा खर्च काय 100 रुपये करेल? तर हे शैक्षणिक वर्ष आहे, मला वाटतं की पावसाळा होऊ द्या आणि मग तुम्ही ती कारवाईला करा. पण त्याबद्दल हे जे चुकीच्या पद्धतीनं ज्यांना लाभार्थी बनवून त्याचा विकसक फायदा घेत असतील आणि हे मोठं रॅकेट जर असेल SRAचं, तर त्याची SRA, सन्माननीय आयुक्त साहेब, संबंधित अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यांनी संगनमतीनं त्याची शहानिशा करावी आणि मग कारवाई करावी. हे बघा, माझं साधन स्पष्ट मत आहे, त्यांच्या नावाचा जर वापर केला असेल आणि त्यांना जर घर मिळलं तर आम्हाला आनंद आहे ना, वाईट काय त्याच्यामुळे. पण त्याचा फायदा घ्यायचा आणि त्याला घर नाही नसायचं तर हे रॅकेट झालं. मग ही शुद्ध फसवणूक झाली. काय वाटतं एकंदरीत या रॅकेट मागे कोणाचा हात असेल? आता त्याचा शोध प्रशासनाने घ्यावा. माझं शोध मोहीम काम का नाही, माझं अन्याय होऊ नये म्हणून ते काम आहे. त्यांना मी जो आरोप करत आहे असं मला समजतंय, ते जर अधिकृत असेल, तो अधिकारी किती मोठा असो, आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करावी. मग मी तुमच्या माध्यमातून तीच मागणी करतोय ना. तुम्ही जर लाभार्थी म्हणून त्यांना घेतला असेल तर मग तुम्ही त्यांना त्यांना संधी दिली पाहिजे ना, त्यांचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे ना तुम्ही. मी तेच त्यासाठी तर तुम्हाला बोलवलं ना. आणि तुम्ही सुद्धा हा जटिल नव्हे तर माणुसकीला काळीबा फासणारा ही घटना आहे. त्यामुळे तुम्ही देखील, मला एक विरोधी पक्षनेता म्हणून मला काय फार ह्याच्यातनं नावलौकिक हे ते मिळवायचं नाही. माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं, तिथं काय नावलौकिक मिळवायचं आहे? ही तुमची माझी सामाजिक जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. शैक्षणिक वर्ष चालू आहे, गरिबाच्या पोरांना आम्ही कसं शिकवतो मला माहिती आहे. तुमच्या माध्यमातून किती कुटुंबाला न्याय मिळेल? सगळ्यात मिळेल. हे सगळ्याची शोध मोहीम केली त्यांनी. आता बरं, एकाच दिवसात कसे दारू धंदे सापडले सगळे? त्याच पद्धतीने आपण त्याच पद्धत हा सुद्धा विषारीच घाव आहे ना. हा विषारी मानसिकतेचा घाव आहे. विकसक कोण आहे? आता तुम्ही शोधा ते. मला त्याचा शोध तुमच्याकडून पाहिजे, म्हणून पत्रकार पैसे देतो. तुमच्या पक्षाचं जर असलं तर त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भात हे बघा, दारू धंदा कोणाचा आहे त्याच्यावर बघून कारवाई होती का? काय आता जो असं कुणी असू दे ना, चुकीचं असेल तर चुकीचा,
सर आता ही रेल्वे प्रशासनाची आणि महापालिकेची संयुक्त कारवाई आहे का फक्त रेल्वे प्रशासनाची? रेल्वे प्रशासनाची त्यासाठी त्यांच्याकडे आपण काय पत्रव्यवहार केला आहे? केलंय. आज काय आता ते तुमची पत्रकार परिषद झाली की तुम्ही मला सुट्टी दिली की मी त्यांना सुट्टी देतो. त्यांचे काही नोटीस आलेत का हो रहिवाशांना? आले ना, तुमचे झाले बघून घेतो ना.